सुंठ खाण्याचे फायदे. पचनक्रिया सुधारते. सुंठ पचनकारक आहे. यामुळे अपचन, ॲसिडिटी, पोटदुखी, पोटात गॅस होणे, पोट जळणे आणि मळमळणे अशा पचनक्रियाच्या तक्रारी दूर होतात. जेवणानंतर सुंठ पावडर खाल्ल्याने पचन सुधारते. सर्दी, खोकला आणि ताप. सुंठ उष्ण असल्यामुळे सर्दी, खोकला आणि तापावर गुणकारिक आहे. यामुळे कफ आणि वायूचे विकार कमी होतात. वजन नियंत्रण ठेवते सुंठ. सुंठ शरीरातील अपचन सुधारते, चरबी जळण्याची प्रक्रिया वेगाने करते आणि अतिरिक्त चरबी नियंत्रण ठेवण्यास मदत करते. प्रतिकारशक्ती वाढवते. सुंठ शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. सूज आणि वेदना. सुंठमध्ये 10 गुणकारी असल्यामुळे हातपायाची सूज कमी करण्यास मदत होते. सांधेदुखी, कफ आणि वायूच्या विकारावर सुंठ खूप उपयोगी आहे. बाळंतपणीसाठी सुद्धा सुंठ उपयोगी आहे. बाळंतपणीसाठी सुंठ आणि गूळ तुपासोबत खाणे खूप फायदेशीर मानले जाते. चला तर आपण बघू रामबाग उपाय. सुंठ खाल्ल्याने कोणते कोणते आजार बरे होतात. पचन, अपचन. सुंठ आणि गूळ. सुंठीच्या चूर्णात गूळ आणि थोडा तूप टाकून त्याचे लहान लहान गोळे बनवा, म्हणजे छोटे छोटे लाडू बनवा. रोज सकाळी त्याचे सेवन केल्याने अपचन आणि गॅसेसचा त्रास दूर होतो. जेवणानंतर सुंठ आणि लवंग पावडर एकत्र करून खाणे पचनासाठी खूप फायदेशीर असते. सर्दी, खोकला, घसादुखीवर सुंठीचा काढा खूप उपयुक्त असतो. अर्धा चमचा सुंठ पावडर, लवंगचा चुरा आणि 1 चमचा गूळ एका कपभर पाण्यात उकळून त्याचा गरम काढा प्या. सुंठ पावडर मधासोबत चाटणे म्हणजे खोकला आणि सर्दीमध्ये आराम मिळतो. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त. 1 कप कोमट पाण्यात अर्धा चमचा सुंठ पावडर मिसळून रोज सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि कोलेस्टेरॉलची नियंत्रण राहण्यास मदत करते. डोकेदुखीवर सुद्धा सुंठचा उपयोग आहे. सुंठीचा लेप. सुंठ दगडी पाट्यावर उकळून त्याचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी थांबण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा सुंठीचा काढा किंवा सुंठ पावडरचा आहारात समावेश करा, वजन कमी होईल. बाळंतपणीसाठी सुंठ आणि गूळ, साजूक तूप एकत्र करून त्याच्या बोरा एवढ्या गोळ्या करून रोज 1 खाल्ल्यास पोटदुखी थांबते आणि कंबरदुखीही थांबते व ताकद येते.